हॅलो एव्हरीबडी, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी सिक लीव्ह काढलेली आहे, माझी तब्येत बरोबर नाही म्हणून. मी सिक लीव्ह घेतलेली असून पण मॉर्निंग हडल जॉईन करायचे. म्हणजे कारण की आता म्हणजे मी जे काय नाईटला काम केलंय ते डे शिफ्ट पीपलला सांगायला तर पाहिजे की मी एवढं कम्प्लीट केलं आहे आणि तू तिथून पुढचं कम्प्लीट कर. तर त्यासाठी मला लीव्ह घेऊन पण मीटिंग जॉईन करायला पाहिजे. काय आहे बघा. तर नाईट शिफ्ट म्हटली तर एकच बोंब होते की तुम्हाला लिव्ह भेटत नाही. कारण की जे ऑलरेडी 3 मेंबर आहेत ते ऑलरेडी नाईट शिफ्ट केलेले असतात एक एक आठवडा. आणि ज्यावेळी तुम्ही लिव्ह टाकता त्यावेळे म्हणजे नाईट शिफ्टच्या पिरियडमध्ये, तुमच्या नाईट शिफ्टच्या पिरियडमध्ये, त्यावेळे तुमच्या जागी नाईट शिफ्ट कोण करणार, तर कोण तयार होत नाही. त्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात. तर मी आज सिक लीव्ह काढलेलं आहे. पहिल्यांदा पूर्ण वर्षात सिक लीव्हचा वापर मी सिकसाठी म्हणजे मी आजारी आहे म्हणून यूज करायलोय. तर आत्ताच मी डॉक्टरकडे जाऊन आलोय. 400 रुपयाच्या गोळ्या, 200 रुपयाचा डॉक्टरचा खर्च, 500 रुपये संपले. खूप मोठी गोष्ट आहे. तर आज बोलण्यासारखं जास्त काही नाहीये, पण म्हटलं की चॅलेंज घेतलेलं आहे तर एक छोटासा का होईना व्हिडिओ ब्लॉग करून टाकायचा. कारण की एकदा कन्सिस्टन्सी ब्रेक झाली तर परत ती सुरू करण्यासाठी किंवा कंटिन्यू करण्यासाठी थोडा वेळ लागतो. आणि चॅलेंज घेतलेला आहे म्हटल्यावर पूर्ण तर करायला पाहिजे. तर मी या गोळ्या घेऊन आलोय. औषध ह्या दोन, एवढं तर मी काय पूर्ण वर्षात खाल्लं नव्हतं. अशीच तुमची साथ राहू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, काही कमेंट्स करा. मला पण जरा छान वाटतं, व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळेल. तर थँक्यू.